खलास होईल की चला भाई फोटो कर लो डिलीट करा चार्ज हो रहा है जितेन बोल नमस्कार भाऊ समस्या काय दिग्गज आम्ही ओम या गुरुदेवका सर्वे पीडामारा सप्तामा सकलम पुन्हा रत्नाचा आवाहन देवतां विसर्जयामि काय ठिकाणी उठाले बघ आवाज नाही 1 मिनिट बाहेर उठे बारकी तू येईल करता वार्ता विघ्नाची प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर चंदोराची कंठेश बेमान मुक्ता जय देव जय मंगल दर्शन मात्रे मान कामान जय देव जय देव
देवा हरि ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् नाना सुगंध पुष्पाणि मंदिरात आले नैवेद्य घेऊन काही रांगेचा वापर करत आहे कारण तुम्हाला सगळ्यांना द्यायचं नाही कारण नैवेद्यासाठी सगळ्यांना रांगेत द्यायचं आहे लक्षात ठेवा रामचंद्र बाजूला वरती यानंतर आमच्या स्टेजवर येतोय रामचंद्र बाजूला वरती कार्यक्रमाला सुरुवात आहे नांदेडला त्यांच्याकडे रामचंद्र व्यक्ती तुम्ही बघितलं कसे गेट जवळ ज्या आत तुम्ही जर हातीचं मठनागेश्वर गणेश मंदिराला आज जीवनदान सोहळा संपन्न झालेला आहे।
त्यानिमित्त या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या कार्यक्रमाला मंदिराचे पुजारी आपल्या समोरचे राज्य बाबा त्याचप्रमाणे व्यासपीठावर सर्व मान्यवर विजयश्री बँक संघाचे अध्यक्ष श्री गणेश भाऊ सर्व भक्तगण आणि आपल्या गावामधून आपल्या कर्नाटक जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि बहिणींनो तसेच करून मित्रांनो त्यामध्ये मला प्रास्ताविक करण्यास सांगितले आहे आणि प्रास्ताविक करण्यासाठी मला 2 मिनिटे जास्त लागतील तुमची परवानगी घेऊन त्याबद्दल मी बोलणार आहे एखादं मंदिर बांधणं म्हणजे केवळ 4 भिंती बांधून त्याच्यावर काम करणं एवढंच कार्य नसतं तर आपल्या प्रपंचामध्ये आपण संसार करत असताना आपण आपलं जीवन जगत असताना अध्यात्माच्या वाटेवर आपण प्रपंचामध्ये जे आपलं मन आपलं शरीर थांबलेलं आहे त्या थांबलेल्या मनाला शरीराला विश्रांती देण्यासाठी आणि प्रभूच्या जवळ घेऊन जाण्यासाठी मंदिरात निर्मित होते संत ज्ञानेश्वरांनी म्हटले की धर्म संस्थापना केलं ते ईश्वराचे अवतार मागे पुढे होणार असतात आणि मला वाटतं विजय स्मृती बँक आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी जे काम धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी केलेलं आहे त्यामुळे ते देखील विश्वासाचा अंश आहे असं मला वाटतं आणि मला याच्यामध्ये काहीही शंका नाही कारण या विजय स्मृती बँक पथकाचा इतिहास अगदी लहानपणी ही मुलं अगदी 2री-3री असताना त्यांचा एक मित्र विजय दामोदर तांडेल विजय दामोदर निजाई हा त्यांचा समकालीन मित्र आपलं अर्धवट जे घर बांधलं होतं त्या घराच्या अर्धवट बांधकाम करून त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याची आठवण ताजी ठेवण्यासाठी या विजय स्मृती पथकाला म्हणजे शाळेत असताना इथे खेळायचे आणि खेळ करत असं चेंडू तिथे व्हायचा तिथे झाडं घेऊन होती खूप कचरा होता आणि त्या कचऱ्यामध्ये देवाची मूर्ती तिथे गणपतीची मूर्ती कित्येक वर्ष शेकडो वर्ष अतिशय उद्देश त्याची ती मूर्ती होती त्याचा चेंडू तिथे जायचा आणि देव त्याला सांगायचा अरे मी इथे थांबलोय तुमची वाट जातोय तुम्ही या कचऱ्यातून बाहेर करा आणि माझं छोटंसं मंदिर बनला अशी त्याला प्रेरणा देवाला दिली विजय स्मृती व्यायाम पथकाचा अगोदर क्रिकेट टीम होती क्रिकेट खेळता खेळता ते व्यायाम पथक तयार केलं आणि व्यायाम पथकामधून जे काही पैसे जमले ते त्यांनी स्वतः मागेला पडला 1989 साली या ठिकाणी छोटंसं मंदिर बांधलं 34 वर्षापूर्वी आज त्या मंदिरात 34 वर्ष झालेले आहेत आणि या कालांतर हे मंदिर करण्यासाठी या लोकांनी या व्यायाम पथकाने प्रत्येक नागरिक पुढाकार घेतला आणि आज अतिशय भव्य मंदिर अतिशय अभिमान मानू शकतो की एखाद्या मोठीकडे गावाला जाता समाजामध्ये त्यांनाही जे शक्य झालेलं नाही ते एका मंडळाने सर्व गावच्या लोकांच्या साथीने जो भव्य मंदिर बांधलं आहे आणि बंधन तुम्हाला याबद्दल मी प्रथम सर्वांना शुभेच्छा देतो कारण हा मंदिर हा आपल्या आपल्या किल्ल्याचा प्राण आहे आपला आत्मा आहे लोकांना हसत असतील लोकांच्या काही करत असतील परंतु मंदिर बनवणं त्या मंदिरामध्ये व्यक्ती पूजा करणं आरती करणं सण उत्सव साजरे करणं कर्मामध्ये सगळ्यात सांगितलं आहे हे सांगितलं आहे आपले जे उत्सव आहेत ते उत्सव आपण साजरे केले पाहिजेत आज इतर समाज सुशिक्षित समजतो पुढाकार समजतो तो देवाला दूर झालेला आहे परंतु आपण आग्रह केल्याचे प्रत्येक माणूस सकाळी 4:30ला उठून 5:30ला आपल्या कार्यक्रमाच्या मंदिरामध्ये हजर होतो त्यानंतर संपूर्ण मंदिरामध्ये आरतीची शृंखला चांगली तयार झाली आहे आणि मला वाटतं देवाची कृपा करायची खूप आहे माझ्या माता पिढीला बसले आहे खूप कॉन्फिडन्स आहे त्या घराच्या रागीचे समर्थांचा हा मला मोठा अभिमान आहे कारण त्या देवाच्या प्रेम त्या देवाच्या प्रथमतः नमस्कार हे मंदिराच्या स्थापनेच्या निमित्तानं मला एक गोष्ट असं सांगायचं आहे की
परिणाम झाला. हे गाव आज हे संबंध दिसतंय तो कालिकामातेचे मंदिर म्हणा, तो कुंभोत्सव म्हणा, आज मी इथे एवढेच स्थापन केलेलं आहे. त्या एवढेच स्थापनामध्ये ब्रह्मचर्य इंजेक्शन मंडळाचा फार मोठा सभागृहाचा भाग आहे. मी म्हणू पण याचा आभार मानतो की त्या मंडळाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी प्रभुत्व आहे, एवढं जागृत आहे, त्या देवामध्ये महाशक्ती आहे की ह्या गणपतीची जो पूजा करेल त्याला संपूर्ण यश आणि संपूर्ण प्राप्ती आणि सुखराष्ट्र राहणार नाही. आणि हे गोष्ट करून तुम्हाला शक्ती आज उभं राहिलेलं आहे. कारण आपल्या समाजामध्ये आम्हाला दिला जे बोललं तर तिथे संस्कृती आज निघून आहे. हे निघूनचे कार्य हे संस्कृती या ठिकाणी चालू केलेलं आहे. त्यांची ही संस्था दिसत नाही पण त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून येथे मंडळ या इतर कार्यात आपल्या गावाची सुद्धा वाढण्याची सदैव कार्य करत आहे. हे मंदिर पुरातन आहे. पेशवेकरांनी मंदिराचा विचार करणं हे यांना भाग्य झाले आहे आणि आपण आज कष्ट करून ते मंदिरावर झाकण देखील डिश पहिला डिशच्या नियमाप्रमाणे वापर करा. कृपया करून डिशच्या नियमाप्रमाणे वापर करा. फेरीबोट करणे झाले आपल्या डिशाला नाव भेटणार नाही लक्षात ठेवा.
आई वडिलांना नमस्कार केला. आज विज्ञान सांगते सज्जन हो, मकरंदुआ कीर्तनात सांगतो म्हणून ऐकू नका. आज विज्ञान असं सांगतं, लोणावळा नावाचं गाव आपल्याला माहिती आहे, मुंबई पुणे हायवे वरती असलेलं लोणावळा. आपण मुद्दाम सुद्धा मार्क मिळवत नव्हता, फेलच व्हायचा. 35-30% लायकीत असलेला 70-75% मिळवायला लागला नुसता नमस्कार केल्यानंतर. आणि हे त्यांनी विज्ञानानं सिद्ध केले, नुसत्या कीर्तनातल्या गप्पा नाही येत. त्यांनी दाखवलं या बिंदूमध्ये या ज्योतीला आपण सांगतो त्या दिव्याच्या ज्योतीला नमस्कार करायचा आहे. समर्थ रामदासांनी मंगलमूर्तीची आरती लिहिताना सांगितलं, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पुरवी प्रेम कृपा जयाची. पण माणसं नको तिथं थांबतात. काय म्हणतात? सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. बरोबर आहे ना? तिथं म्हणजे उर्वत नाही. आणि पुरवी प्रेम कृपा जयाची. पण नको तिथं थांबतो. साध आरतीमध्ये थांबलं तर एवढा अर्थ बदलतो. मराठी भाषेमध्ये थांबलात तुम्ही तर किती अर्थ बदलतो. एका चोराला अट्टल चोर, त्याला पकडलं पोलिसांनी. आणि पोलिसांनी पकडल्यानंतर आता काय झालं, कायद्याने शिक्षा काय व्हायची ती होऊ दे म्हणाले. नेलं का न्यायालयात, कोर्टामध्ये घेऊन गेलं. पोलिसांना विचारलं, न्यायाधीशांनी हा कितवा गुन्हा आहे त्याचा? नाही म्हणाले, चोरी केली त्याला, पण पहिलाच गुन्हा आहे. म्हणाले पहिला आहे म्हणूनच सापडला तुम्हाला, नाही तर सापडला कशाला असता. बर मग काय, तुला पहिल्यांदा म्हणून सांगतोय, सोडतोय, केल्यास मला शिक्षा करा, मी चोरी करणार नाही. केल्यास मला शिक्षा करा. पण हा चोर सुद्धा शिकलेला होता कुठेतरी मराठी शाळेमध्ये लागला. त्याने काय लिहिलं? मी चोरी करणार कॉमा, नाही केल्यास मला शिक्षा करा. नको तिथं थांबला आणि पुन्हा सापडला. न्यायाधीश महाराजांनी सांगितलं, काय रे? म्हणाले, तुम्ही लिहून घेतले बघा, मी काय लिहून दिले तुम्हाला, वाचलं का? हा, मी चोरी करणार कॉमा आहे का नाही? नाही केल्यास मला शिक्षा करा. आता काय शिक्षा करता? मराठी भाषेमध्ये आपण नको तिथे थांबलो तर अर्थ बदलतो. वेदाच्या मंत्राच्या आरतीच्या बाबतीमध्ये आपण नको तिथे थांबलो तर किती अर्थ बदलेल. म्हणून आरती म्हणताना सुद्धा मंगलमूर्तीची प्रार्थना करताना काहीही कुठलेही दे, मंगलमूर्ती असं नाही, रामाचं असो, मंगलमूर्तीचं असो, दत्ताचं असो, मारुतीचं असो, देवीचं असो, कृष्णाचं असो, कुणाचंही असो, जे काही आम्ही करू थोडं करा पण छान करा. गाठी पडेना, पुण्य आमच्या गाठी पडतच नाही. जे कर्म घडतं त्याचं पुण्य पडलं नाही तर उपयोग काय सांगा. पण कधीतरी ही देहरूपी नौका या भवसागरातून पहिलं तीराला न्यायची, म्हणजे मोक्षाला न्यायची, परमेश्वरापर्यंत न्यायची. हे करण्याकरता काय करायला पाहिजे याचा कधी विचार केला? प्रयत्न आहे. आम्ही साधारणतः किती 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष जगणारा जो आमचा काही कालावधी आहे, मला सांगा बघू, किल्ल्यावरती 100 वर्षापेक्षा जगलेला कोणी आता आहे का? आज कोणी आहे 100 वर्ष? 150 वर्षाचा कोणी आहे? 90 वर्षाचा कोणी आहे का? 90 नाही आहे? हा, वा. तुम्ही कीर्तनात बसलेले हे सगळे 100 वर्ष जगणार, दीर्घायुष्य होणार. होता येणार नाही का? होईल. त्याला प्रयत्न आहे. त्याला सकाळी उठून काही योगासन करायला पाहिजे, काही प्राणायाम करायला पाहिजे, काहीतरी आहाराची शुद्धता पाहिजे. तुम्हाला सांगतो का, भगवंतांना प्रश्न विचारला अर्जुनानं. अर्जुन काय विचारतो गीतेमध्ये? अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः
हे करू नकोस, हे करणं चांगलं नाही. पण तरी सुद्धा एक वेळ अशी येते की माणसं असं वागतात. का वागतात? अनिच्छंद वागणीय, इच्छा नसताना वागतात. भगवान सांगतोय काच कारण काय? काम ईशः, क्रोध ईशः. आम्हाला राग येतो लगेच, मला कोणी काही बोललं की राग. आम्हाला काम खूप आहे, आम्हाला हे पाहिजे. काम म्हणजे अमुक गोष्ट पाहिजे, तमुक पाहिजे, पेटी दिसली ती पाहिजे, तबला दिसला तो पाहिजे, आणखी काय दिसलं ते पाहिजे. असं हे हवं हवं जे आहे ना, याला काम असं म्हणतात. कुठल्याही गोष्टीची तीव्र इच्छा म्हणजे का? ह्या गोष्टी आम्हाला जर त्याच्या मागे जर आम्ही लागत राहिलो तर आम्हाला कधी सोय करता येईल सांगा? सुभाषितकार म्हणाले जन्माला आल्यानंतर पहिली 10-12 वर्ष असतात, ती माणसाला काही कळत नाही. कळतं का? लहान असतात मुलं. सुभाषित काळातला हिशेब आहे. आयुर्वर्षशतं नृणां परिमितं रात्रौ तदर्घगतः. सुभाषितकार म्हणाले माणसं दिवसाने रात्रीच झोपतात असा विचार करून ते सांगतात. निम्मा वेळ त्यांचा कशात जातो? ज्या काही सुभाषित लिहिलं त्यावेळी मोबाईल नव्हते, त्यामुळे चॅटिंग मध्ये जातो असं काही त्यांनी लिहिलं नाही. 4 माणसं एकत्र बसली तर आपापल्या घरामध्ये सुद्धा माणसं आपापसात बोलत नाही, तो सारखं मोबाईल मध्ये बघत बसतो. आता आम्ही 4 दिवस मुंबईला होतो, पाण्याला कीर्तन होती माझी गणपती मंदिरात.
शब्दाकडे लक्ष असू द्या. आपल्या गावामध्ये वादळ येतो, वादळ. आणि वादळ आल्यावर आपल्या ज्या लाखो मंडळी समुद्रात गेलेली आहे, ती मंडळी तिकडे समुद्रात गेल्यानंतर तिकडे लाट आलेली आहे, वादळ आलेले आहे, तिकडे त्यांची बोट अटकलेली आहे आणि ते साकडं घालतात आईला, महाकाली मातेला. तर ते गाणं तुमच्या पुढे लांच करतोय. आई शपथ सांगतो, मी नशीबवान आहे की इकडे तुमच्या पुढे ते सादर करतो. वादळ वारा सुटलाय गो अर्नाल्याच्या बंदरान गो, वादळ वारा सुटलाय गो अर्नाल्याच्या बंदरान गो. आवाज येतो सगळ्यांना? व्हेरी गुड. वादळ वारा सुटलाय गो अर्नाल्याच्या बंदरान गो. अर्नाला गाव मजलाय हाय मोठा, त्या गावाची शान हाय अर्नाला किल्ला. त्या किल्ल्यानं हाय माझा गाव गो, त्या गावानं हाय माझी काली कमाई गो. काय सांगू आई तुला तुझ्या किल्ल्याची माहिती, खार पाणी हाय किल्ल्याच्या अवती भोवती. त्या किल्ल्यानं हाय माझा गाव गो, त्या गावानं हाय एक बाव गो. धन्यवाद सर. वादळ वारा सुटलाय गो अर्नाल्याच्या बंदरान गो. अर्नाला गाव मजलाय हाय मोठा, त्या गावाची शान हाय अर्नाला किल्ला. त्या किल्ल्यानं हाय माझा गाव गो, त्या गावानं हाय माझी काली कमाई गो. काय सांगू आई तुला तुझ्या किल्ल्याची माहिती, खार पाणी हाय किल्ल्याच्या अवती भोवती. त्या किल्ल्यानं हाय एक बाव गो, त्या किल्ल्यानं हाय एक बाव गो, त्या बावीला पाणी हाय गोड गो. वादळ वारा सुटलाय गो अर्नाल्याच्या बंदरान गो. मग तो किल्ल्यानं हाय माझी म्हातारी आय ग, ती बघते माझी वाट ग. वादळ वारा सुटलाय गो अर्नाल्याच्या बंदरान गो. वादळ वारा सुटलाय गो अर्नाल्याच्या बंदरान गो. अर्नाला
Second